वृश्चिक धनुराशीसाठी गुरुचे कर्कगोचर जाणून घ्या सविस्तर। तुळ राशीसाठी गुरु हा दशम भावातून गोचर करेल। काही लोक अन्वांश भीती निर्माण करतात की दशम भावातील गुरु हा कर्मनाश करतात, पण असं नाही आहे। दशम गुरु असलेले लोक सुद्धा बुद्धिवान पाहायला मिळतात। मग अशुभ केव्हा आणि कधी ठरू शकतो? गुरु ज्ञानाचे प्रमुख कारक आहेत। जर तुम्ही विद्वान आहात, तुम्ही ज्ञानी आहात आणि जर त्या ज्ञानाचा उपयोग दुसऱ्यांसाठी करत नसाल, चुकीच्या कामांसाठी या ज्ञानाचा गैरवापर करत असाल, तर गुरु आपल्या ज्ञानाच्या स्थितीचा लाभ हा तुम्हाला देणार नाही। अशा स्थितीत स्थानहानी करून म्हणूनच ज्ञानाचा योग्य वापर करा, सत्यवादी राहा, सात्विकता ठेवा, आचरण चांगले ठेवा, मग गुरु विश्वप्रसिद्धी पण तुम्हाला बनवू शकतो। हे राशी भविष्य ग्रहमानावर आधारित आहे, एक सर्वसाधारण अंदाज आहे। प्रत्येक व्यक्तीची कुंडली आणि ग्रहदशा ही वेगवेगळी असू शकते, त्यामुळे वैयक्तिक निर्णयांसाठी तज्ज्ञांचा सल्ला हा अवश्य घ्यावा। येथे 5वी दृष्टी पण कुटुंबस्थानी आणि 7वी दृष्टी पण चतुर्थ स्थानी, हे पण परिवार स्थान आहे। म्हणजे गुरुच्या अमृत दृष्टीत परिवारवृद्धी आणि मंगल कार्य हे संपन्न होते। इस्टेट, घर, वाहन लाभ देखील होऊ शकतात। परिवार बरोबरच वेळ घालवा। येथे दशम गुरु जे देईल आणि आपण जर त्याला टाळटाळ कराल तर मात्र तुमचं काम बिघडणार आहे। षष्ठ स्थानाचे स्वामी असून दशमात आणि 9व्या दृष्टीत षष्ठ स्थान प्रभावित होईल, तर नोकरीसाठी योगस्थिती चांगली राहील। शत्रू रोग पासून राहत मिळेल। तृतीय स्वामी असून दशमात कामामुळे त्यांची प्रभाव वाढेल, प्रमोशन, बदली, नवीन कामाची चिन्हे देखील स्थिती निर्माण होईल। जानेवारी ते डिसेंबर 2026 चे मेष ते मीन राशींचे वार्षिक राशी भविष्य तसेच 2026 वर्षात घडणाऱ्या घटनांचे मासिक व साप्ताहिक भविष्यवाकित विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा। व्हिडिओ अवश्य पहा, व्हिडिओला लाईक करा, तसेच आपले काही प्रश्न किंवा सूचना असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट करायला विसरू नका। वृश्चिकसाठी गुरुचे गोचर हे 9व भावातून होणार आहे, म्हणजेच 9व भावाचा गुरु आहे तो प्रमुख कारक आहे। कारण 9व स्थान आपल्याला धर्म आणि गुरुस्थानात आहे, त्याला भाग्यस्थान असे देखील म्हटले जाते। मात्र या काळात धार्मिक कार्य, यात्रा हे अवश्य करा। आपल्या गुरुची सेवा करा, म्हणजेच गुरु अजून शुभ फलित होतील। भाग्याची साथ चांगली लाभेल। येथून गुरु आपल्या राशीवर दृष्टियोग करत आहेत, त्यामुळे आपल्या राशीवर याचा पंचम स्थानात पण पाहत आहे, तर प्रथम, पंचम आणि 9व स्थिती हे तीनही स्थान प्रभावित होत आहे, तर हे धर्म त्रिकोण बनत आहे, हे लक्षात ठेवा। गुरु सप्तम दृष्टीत तृतीय स्थान पाहत आहे, प्रवास, कम्युनिकेशन, प्रसिद्धी यात वृद्धी होईल। येथून 9व दृष्टीत पंचम भाव प्रभावित होईल, म्हणजे शिक्षण, संतती, योग स्थिती देखील निर्माण होईल। शनी गोचर आणि गुरु गोचर स्थिती वृश्चिक राशीसाठी शुभ होत आहे, तर दोन्ही प्रभावशाली ग्रहांचे गोचर वृश्चिक राशीसाठी शुभ स्थिती मानली जात नाही। या काळात त्यांची प्रगती देखील स्थिती नक्कीच होईल। धनु राशीसाठी गुरु गोचर अष्टम भावातून होत आहे। अष्टम गोचर गुरूंना आवडत नसतं आणि राशीस्वामी अष्टममधून गोचर पण गुरु उच्च होऊन गोचर करत आहेत, तर शुभ फलित पण होणार आहे। गुरु येथे फक्त आध्यात्मिक आणि तपसाधनेत खूप चांगला आहे। परदेश व्यवस्थापन योग्य होईल, पण गुरु या गोचरमध्ये धन लाभ, धार्मिक कार्य करण्यास जातकाला कंजूस वृत्ती देणार आहे, तर नक्कीच दान धर्म करा, म्हणजे गुरु शुभ प्रभावित होईल। अन्यथा हा गुरु धन नाश पण करू शकतो, आपली कार्य अडकली जाऊ शकतात, कारण गुरुची दृष्टी धनस्थानी आहे। जर चांगली कामे कराल तर धनप्राप्ती नक्कीच होईल। 9व दृष्टी चतुर्थ स्थानी होत आहे, तर घरात, परिवारात मात्र एक समाधान येईल। व्ययस्थानी दृष्टी चतुर्थ आणि अष्टम स्थान पण प्रभावित होणार आहे, तर तुम्हाला या वेळेला प्रवास करावे लागतील। ट्रान्सफरमुळे दुसऱ्या ठिकाणी जावं लागेल। कधी अष्टम गुरु तर कधी शनी गोचरमध्ये जॉब देखील बदल होऊ शकतो। चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक अपडेटसाठी आमच्या वेदभविष्याचा या व्हॉट्सअप चॅनलला अवश्य फॉलो करा। चॅनलची लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। आता आहे नवीन जॉब पाहण्याची व करण्याची स्थिती निर्माण होते, तर गुरुसेवा अवश्य मात्र करावी। काही वेळा अचानकच धनस्थिती पण होऊ शकते। शनीपासून निर्माण झालेली पण होती कालमध्ये आपणास हा गुरु राहत देणारा देखील एक हात असणार आहे। माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा। अशाच प्रकारची नवनवीन राशीविषयक माहिती ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा।
पुन्हा भेटू अशाच एका नवीन राशीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.